हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. अगं बिंद्या, तू करणार कायस? आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही. नाही आई, तसं काही नाहीये. अजूनही आपल्या हातामध्ये सगळं आहे. मला मान्य आहे तृष्णा, अपूर्वला परत मिळवण्यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागते. कधी कधी आयुष्यात असं करावं लागतं तृष्णा. जेही काही झालंय तुम्ही प्लीज विसरून कसं विसरून जाऊ मी? सांग ना, कसं विसरून जाऊ मी? यांच्या नादाला लागून मी तुझ्याशी किती वाईट वागलो. एवढे दिवस तुझ्याशी लांब राहिलो. मी कधी दारूला स्पर्श देखील केला नव्हता. यांच्यामुळे मला दारू प्यावी लागली. तुला विश्वास आहे की आकांक्षा ह्याच रस्त्याने जाईल? मला पक्की खबर आहे ती इकडनंच येणार आहे. लाखांची खबर कधी खोटी नसते. मग ही तर खूप चांगलीच संधी आहे. हा, या गोष्टीची खबर कुणालाच अजिबात कळता कामा नये. खबर तर कुठंच नाही पोहोचणार. फक्त हे पाखरू माझ्या ताब्यात आलं पाहिजे. त्यानंतर बघच की मी या पाखराबरोबर कसा वागतो ती. अजून कशी आली नाही? ही तर आकांक्षा होती, गाडीमधून गेली. आता काय करायचं लाखन? काहीच हरकत नाही. आज नाही तर उद्या कधी ना कधी तरी एकटी फिरेलच की. नाही नाही नाही, कृष्ण माझ्या सोबत नाहीच आहे. कृष्ण तर तुमच्या सोबत आहे. ती तुमची सेवा करते आणि तुमच्या सेवेबरोबर ती 100% आपल्या घरच्यांची सेवा करते. आपल्या आईशीची सेवा करते, आपल्या बापाची सेवा करते आणि आपल्या बहिणीची सेवा करते. पण मी तर कोणच नाही ना. मी मान्य करते की आपल्यामध्ये भांडण होतं, पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही एकटे आहात. मी तुमच्या सोबत आहे. मी नेहमी तुमची साथ देईन. मला माहिती की नवरा बायको मध्ये नेहमी वाद होतात, भांडण होतात, पण याचा हा अर्थ नाही की त्यांनी एकमेकांपासून दूर व्हावं किंवा मग त्या दोघांमध्ये जे होतंय त्याचा फायदा तिसऱ्याने घ्यावा. कसला विचार करताय तुम्ही? नाही, काहीच नाही. खोटं. मला माहित आहे की तुम्ही कसला तरी विचार करताय. मला तुमचा चेहरा वाचता येतो. कृष्ण, एवढं मोठं सत्य मला माहित नाही माझ्या नजरेपासून कसं सुटलं ते. आणि यामागे कोणी दुसरा असू शकतो हा विचारच केला नाही मी कधी. अपूर्व, कधी कधी सत्य जे समोर असतं ना ते आपल्याला दिसतच नाही. आणि जे खरं नसतं आपण त्याला सत्य मानून चालतो. असंच झालंय. पण माझ्या अशा चुकीच्या वागण्यामुळे नेहमी त्रास तुलाच भोगावा लागलाय ग. मी किती दिवस तुझा राग मनात ठेवून होतो. मी नेहमी तुझ्याशी वाईट बोलायचो, वाईट वर्तणूक करायचो. कृष्णा, खरं सांगायचं तर मला खरंच खूप लाज वाटते की एवढं मोठं सत्य माझ्यापासून कसं लपून राहिलं. अपूर्व, हा
जेही काही झालं ते आपल्या दोघांमध्ये झालं, म्हणून तुम्ही लाजिरवाणं वाटून घेऊ नका. मला माफ कर. कशाबद्दल माफी अपूर्व? तुम्ही माझे पती आहात. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमच्या मनातलं मला सांगायचा. जर तुमचं प्रेम माझ्यासाठी आहे तर तुमचा रागही माझ्यासाठी आहे ना? तृष्णा, यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीच नाही होणार. यापुढे मी नेहमी आणि नेहमी तुझीच साथ देईन. मग काही झालं तरी चालेल, मी नेहमी तुझ्या बरोबर असणार. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अपूर्व. तृष्णा, आपल्या दोघांमध्ये जे जे गैरसमज आहेत ना ते सगळे दूर होऊन जातील आणि नात्यात राहील ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वास. अपूर्व, तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. बोल ना तृष्णा. माझी इच्छा आहे की यापुढे तुम्ही कधीच नशा करणार नाही. तृष्णा, आणखीन तुम्हाला किती लाजिरवाणं करशील? मला आधीच खूप वाईट वाटतंय. अपूर्व, मला माहितीये की ती गोष्ट आठवून तुम्ही खूप नाराज होता, तुम्हाला आवडत नाही, पण तरीही तुम्हाला मला वचन द्यावं लागेल. तृष्णा, मी तुला वचन देतो, मी यापुढे कधीही दारूला स्पर्श देखील करणार नाही. थँक्स अपूर्व. तुम्हाला माहिती नाही की तुमच्या या गोष्टीमुळे मला किती त्रास झाला होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला तुमचं हेही रूप बघावं लागेल. तृष्णा, जुन्या सगळ्या गोष्टींना विसरून जा. मी तुला असंही वचन देतो की आज नंतर मी तुला कधीही दुखावणार नाही. हे देवा, मला इतकी शक्ती दे की मी अपूर्व आणि आईंच्या मधला असलेला दुरावा मिटवू शकेन आणि मग आम्ही सगळे या घरात एका कुटुंबाप्रमाणे राहू. अपूर्व, अपूर्व, अपूर्व. अरे बिंद्या, तू कधी आलीस? ते मी नुकतीच आली आहे. ऍक्च्युली ऑफिसमधून सारखे सारखे फोन येत आहेत की तुम्ही फोन उचलत नाहीये. मिस्टर सिंग सोबत तुमची आज संध्याकाळी महत्वाची मीटिंग आहे. मिस्टर सिंग सोबत माझं बोलणं कधीच झालंय आणि आज संध्याकाळची त्यांच्याबरोबरची मीटिंग मी कॅन्सल देखील केली. काय? मीटिंग कॅन्सल केली? पण का अपूर्व? फक्त आणि फक्त तृष्णासाठी. कारण खूप दिवस झाले आम्हाला असा एकांत मिळालाच नव्हता एकमेकांना जाणून घेण्यासाठी. सुकन्या आमच्या कन्या. कारण खूप दिवस झाले आम्हाला असा एकांत मिळालाच नव्हता एकमेकांना जाणून घेण्यासाठी. तुला तर माहितीच आहे की आम्हा दोघांमध्ये किती गैरसमज होते, पण आज ते सगळे दूर झालेत. म्हणून आजचा दिवस
फक्त तृष्णासाठी. ते सगळं तर ठीक आहे अपूर्व, पण तुम्ही तृष्णासोबत तर कधीही बसू शकता. त्यासाठी मीटिंग कॅन्सल करण्याची काय गरज होती? आजचा पूर्ण दिवस माझा फक्त तृष्णासाठीच आहे. आज ती जे काही मागेल, जे काही सांगेल ते सगळं ऐकायचंय मला. त्यामुळे आजचा हा दिवस मला फक्त आणि फक्त तृष्णासोबतच घालवायचा आहे. बिंदिया, हा, तुला जेवण बनवायला खूप आवडतं ना? आज संध्याकाळचं जेवण तू बनवायचं, कारण आजचा दिवस फक्त तृष्णाने माझ्यासोबतच घालवावा. आणखीन एक गोष्ट, आज जे तू जेवण बनवणार आहेस ते असेल तृष्णाच्या आवडीचं. आणि तृष्णाची आवड आहे. अपूर्व, तुम्हाला तर माझी पसंत माहितीच आहे ना. मी तुझी कुठली गोष्ट विसरलोय का? नाही ना? मला माहितीये तुला मुगाची डाळ, मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि पुरी आवडते, हो ना? एकदम बरोबर. बिंद्या, आजचं जेवण खरंच खूप खास बनव, कारण तृष्णाच्या आवडीचा प्रश्न आहे. बिंदिया, काय झालं? तू एवढ्या रागात का आहेस? रागात? माझं तर मन करतं की मी सगळं जाळून टाकू. सगळं उद्ध्वस्त झालंय. सगळं काही उद्ध्वस्त झालंय. सगळं काही उद्ध्वस्त झालंय आणि ते फक्त त्या म्हातारीमुळे. शांत हो, शांत हो. म्हातारीमुळे. थांब. अगं काय झालंय? काहीतरी सांगशील का? मी काय काय तुला सांगू आई? सगळं काही उद्ध्वस्त झालंय आई. सगळं काही उद्ध्वस्त. अगं काय झालंय? नीट सांगशील का? आई, मी अपूर्वच्या रूम मध्ये गेली होती त्याला हे सांगायला की आज संध्याकाळी त्याची खूप महत्वाची मीटिंग आहे. आणि तुला माहितीये मी तिथे काय पाहिलं? मी पाहिलं की अपूर्व तृष्णाचा हात त्याच्या हातात घेऊन बसला होता. मला इतका राग येत होता आई, पण मी काहीच नाही करू शकले. आणि एवढंच नाही, इतकी महत्वाची मीटिंग त्यांनी कॅन्सल केली का? कारण त्याला तृष्णासोबत थोडा वेळ घालवायचा होता. अरे, हे काय वागणं झालं? जर सगळेच पुरुष आपल्या बायकोची चाकरी करायला लागले तर कमवणार कोण? आई, तृष्णाला अपूर्वच्या रूम मध्ये असं बसलेलं पाहून माझं रक्त जळत होतं. माझं तर मन करत होतं त्या तृष्णाचा हात धरून तिला त्याच्या अपूर्वच्या रूम मधूनच नाही तर या घरातूनच बाहेर काढू. पण मी काहीच नाही करू शकले आई. मी काहीच नाही करू शकले. फक्त त्याला होकारच देत राहिले. होला हो केलंस? काही सांगशील का? तू अपूर्वच्या कोणत्या गोष्टीला होला हो केलंस? आई, अपूर्वने मला हे सांगितलं की त्याला आणि तृष्णाला दोघांनाही एक सोबत राहायचंय. एवढंच नाही तर तो तृष्णाला त्याच्या जवळ कुठेही दूर जाऊ देत नव्हता. सुकन्या आमच्या कन्या. एवढंच नाही तर तो तृष्णाला त्याच्या जवळ कुठेही दूर जाऊ देत नव्हता.
आणि मला सांगितलं की आज रात्रीचं जेवण तू बनव आणि ते तिच्या आवडीचं. अरे हे काय वागणं झालं? जर त्या महाराणीला आपल्या नवऱ्याबरोबर वेळ घालवायचा होता तर याचा अर्थ असा नाही होत की तिने घरातलं काही कामच नाही करायचं. मग तू अपूर्वला सरळ सरळ विरोध का नाही केलास की तू घरातलं कोणतंच काम नाही करणार, तू या घरातली मोलकरीण नाहीयेस? आई, मी तिथे कसं तरी इच्छा नसतानाही मी हो म्हणाले. आई, या घरात राहण्यासाठी, अपूर्वला मिळवण्यासाठी हे महत्वाचं आहे की अपूर्वची प्रत्येक गोष्ट मी मानू. पण ज्या दिवशी माझी वेळ येईल ना, त्या दिवशी मी तृष्णाकडून या साऱ्या गोष्टींचा पुरेपूर बदला घेईन. असं कधीच होणार नाहीये बिंदिया. दिवसाची स्वप्न बघणं सोडून दे. आता अपूर्व आणि तृष्णाला कोणीही वेगळं करू शकत नाही. काकू, तुम्ही या अश्रूंना जबाबदार तूच आहेस बिंदिया, आणि तुझ्याहूनही जास्त तुझी आई, जिने तुला योग्य संस्कार नाही दिले आणि चांगला मार्गही दाखवला नाही. आणि बिंदिया, मी तर तुला आधीच सांगितलं होतं की तू माझ्या मुलाला थोड्या दिवसांसाठी भुलवू शकतेस, पण तृष्णापासून वेगळं करू शकत नाहीस. पण तू तर माझं ऐकलंच नाहीस ना. आणि आज बघ तुला किती अपमान सहन करावा लागतोय ते. सोडा, तुम्ही लोकांनी माझा पहिला सल्ला तर ऐकला नाही, पण दुसरा सल्ला तर ऐका. मी तुम्हा दोघींना आधीच सांगितलं होतं की या घराला स्वतःहूनच सोडून निघून जा, पण तुम्ही दोघींनी ऐकलं नाही. पण आता तर ऐका, नाहीतर असं नको व्हायला की अपूर्व तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर हाकलून देईल. आणि हो, हा माझा शेवटचा इशारा समजा आणि माझं बोलणं ध्यानात ठेवा. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं कल्याणी? काय विचार करतेयस? जेवून घे ना.
तृष्णा, तुला माहितीये ना मला मुगाचं वरण आवडत नाही, मग कशाला बनवलंस तू? आई, आजचं जेवण मी नाही, बिंदियाने बनवलंय. जर बिंदियाला जेवण बनवायचं होतं तर विचारायचं होतं तिने. माझ्याने नाही जाणार हे. काकू, पण मी यात काय करू शकते? आजचं सगळ्याच्या सगळं जेवण जेही बनवलंय ते सगळं तृष्णाच्या आवडीचं आहे. आणि अपूर्वानीच मला सांगितलं होतं हे सगळं जेवण बनवायला, म्हणूनच मी. म्हणून हा? म्हणून तुला दुसऱ्यांच्या पसंतीचं काहीच नाही ना, हा ना? कल्याणी, एवढ्याशा गोष्टीचा पराचा कावळा करू नकोस. आज तू जेवून घे, उद्या तुझ्या आवडीचं जेवण बनेल. उमा, गोष्ट छोटी असो वा मोठी, जेव्हा बिंदियाने घरातलं सगळं काम करण्याची स्वतःवर जबाबदारी घेतलीये तर तिला हेही कळायला हवं की कोणाला काय पसंत आहे काय नाहीये. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या.